नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिकन खिमा कसा बनवायचा ते बघणार आहोत. मटण खिमा तर तुम्ही खाल्लाच असेल, पण असा चिकन खिमा एकदा नक्की करून बघा. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. खिमा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खिमा असा चिकनवाल्यांकडूनच बनवून आणलेला आहे बघा. आणि हा खिमा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्हाला जर असा खिमा बनवून भेटला नाही तर बोनलेस चिकन घ्यायचं आणि ते चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता इथे मी गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा पहिले आपल्याला मध्यम आचेवर असा कोरडाच परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये बघा भरपूर असं पाणी आहे, त्याच्यामुळे पहिले ह्याला चांगलं परतून घेऊया, म्हणजे आपल्याला तेलाचा सुद्धा अंदाज कळेल. हे बघा मध्यम आचेवर एक 2-3 मिनिट मी हा कांदा चांगला परतून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया. आता इथे मी 4 ते 5 पळी ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे. आपल्याला चिकन खिमा करायचं आहे. खिम्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे बघा. तेल थोडं जास्त घातलं की खिमा कसा मस्त असा चमचमीत होतो. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल. आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे मी एक मोठा चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. 2 मध्यम आकाराचे टॉमॅटो बारीक चिरून घेतले, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. टॉमॅटोचा बी मी काढून घेतलेला आहे आणि मग टॉमॅटो चिरलेले आहेत. आता टॉमॅटो पटकन मऊ व्हावा म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आता ह्याला थोडं परतून घेऊया. आता बघा कांदा आणि टॉमॅटो चांगला मऊ पडायला हवा म्हणून आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर 2-3 मिनिट ह्याला असंच ठेवून. हे बघा 2 ते 3 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवलं, त्याच्यामुळे बघा कांदा आणि टॉमॅटो चांगला मऊ झाला. थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. पहिले मी ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या. आता इथे तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची, नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, एक मोठा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणा पावडर घालायची आहे. आता हळद आणि धना पावडर आपल्याला तेलामध्ये थोडी परतून घ्यायची आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण चिकनचा खिमा घालूया. पहिले आपण हा खिमा हळदीमध्येच चांगला परतून घेऊया. आता मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट आपल्याला हळदीमध्ये हा खिमा चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा 2 ते 3 मिनिट आपण ह्याला हळदीमध्ये चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे. आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा चिकन मसाला घालूया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बेडगी मिरची पावडरसुद्धा घालू शकता, त्याने बघा खिम्याला रंग छान येईल. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मगाशी टॉमॅटो परतताना आपण मीठ घातलं आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स करून झालं. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. ह्याच्यावरचं झाकण काढूया. 7 ते 8 मिनटामध्ये बघा मी 1-2 वेळा ह्याला हलवून घेतलं होतं. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवलं, त्याच्यामुळे बघा ह्याला पाणी सुटलं आहे. आता मध्यम आचेवर 1-2 मिनिट ह्याला चांगलं परतून घेऊया, म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं सुकून जाईल. हे बघा 2-3 मिनिट परतल्यानंतर ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला थोडासा चिकन मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊया. कोथिंबीर बघा चांगली मिक्स करून झाली आहे आणि इथे आपला मस्त चमचमीत चिकन खिमा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.
भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.